मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। वही तेरे अधर्मों को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया हालेलुया। वही तेरे अधर्मों को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया हालेलुया। प्राणों को नाश होने से बचाता है। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। मेरे पैरों को दृढ़ किया है, चट्टान पर खड़ा किया है। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। ते अगर हो रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, कि तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है। राहों में कांटे अगर हो रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, संसार के अंत तक वो तेरे साथ है। आंधी आने दो या आने दो तूफान, आंधी आने दो या आने दो तूफान। ओ नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान। राहों में कांटे अगर हो रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं। दुख दूर हो जाएंगे तेरे, घर तू यीशु के साथ है। राहों में कांटे अगर हो रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो
तेरे साथ है। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। यीशु ने मौत को जीत लिया है, उस पर तू विश्वास कर। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं, चलते जाना। यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना। संसार के अंत तक वो तेरे साथ है, वो तेरे साथ है, वो तेरे साथ है। करावत असताना पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 7 वाजता चर्चमध्ये मार्कृस शुभवर्तमानावर आधारित प्रश्न उत्तरेंचा या ठिकाणी स्पर्धा किंवा प्रश्न उत्तरे होणार आहेत. मार्कृस शुभवर्तमानात 16 अध्याय आहेत. 16 अध्यायावरती प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाची उत्तर मागच्या वेळेस सारखंच एका वाक्यात उत्तर द्या, रिकाम्या जागा भरा. वचन पूर्ण करा. है ना? आपण अभ्यास करून येऊयात. ज्यांनी केलं ना, पास नापास हा प्रश्न नाही आहे. 38 जण मागच्या वेळेस बसलेले होते. पास नापास हा प्रश्न नाही. आम्ही देवाचं वचन वाचत आहोत, आम्ही अभ्यास करत आहोत. ठीक आहे, तुमची उत्तरं तपासत असताना मला नवीन बायबल समजतं, ही वेगळी गोष्ट है ना. परंतु एक समजतं की उत्तर आहे. काही जणांना सर्वसाधारण उत्तरं आली नाहीत, पण त्याच्यामध्ये जी ट्विस्ट उत्तर आहे त्याची उत्तरं मात्र त्यांनी बरोबर दिली. ह्याचा अर्थ हे समजतं की आम्ही वाचून आलो. काही जण कन्फ्यूज झाले. उदाहरणार्थ, झावळ्याच्या रविवारी काय घोषणा देण्यात आली मत्तई शुभवर्तमानानुसार? आपण वर्षानुवर्ष जी घोषणा ती दिली, आपण होसांना होसांना प्रभूच्या नावाने होसांना होसांना, मी बघितलं की फुली मारली. कारण मत्तई शुभवर्तमान हे दाविदाच्या पुत्राला, तिथून सुरुवात होते. प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही एखाद्या गोष्टीत सहभागी पण आम्ही त्यावेळेस वाचतो, आम्हाला आमचं पुस्तक, आम्हाला बायबल चांगलंच समजा हा दृष्टिकोन आहे. आणि पुढील आठवड्यामध्ये मत्तई शुभवर्तमान ज्यांची परीक्षा झाली, 4 स्तर त्यात केलेले आहेत. एक लहान गट आहे, त्यानंतर दुसरा गट आहे की 30 वर्षापर्यंत, आणि त्याच्यानंतर 30 ते 60 वर्षापर्यंतचा, आणि त्याच्यानंतर सगळे रिटायर लोकांचा एक गट आहे. असे 4 गट आहेत. सगळ्यांना बक्षीस देणार. आणि माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून जेवढे 38 जण बसलेत त्या सगळ्यांना प्रत्येक परीक्षेला बसल्यानंतर एक पुस्तक वाचायला देणार आहे. कारण की ह्या 2024 वर्षामध्ये माझी इच्छा आहे चर्चमध्ये कमीत कमी 25 जण देवाची पुस्तकं वाचणारे असावेत. माझी प्रार्थना आहे. त्यासाठी मी माझ्याकडून बक्षीस देणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आध्यात्मिक जीवनाच्या सत्यामध्ये आहोत, आम्ही भौतिक नाही. जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे त्या शास्त्रपाठाचं शीर्षक बायबल निधनाचा दृष्टांत. वास्तविक पाहता त्याचं शीर्षक असायला पाहिजे गहू आणि निधनाचा दृष्टांत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मत्तई शुभवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये हा शास्त्रपाठ आहे. आम्ही ज्या वेळेस मत्तई शुभवर्तमानाकडे पाहतो, बघा, कुठलंही पुस्तक शिकण्याच्या अगोदर त्या पुस्तकाची बॅकग्राऊंड आम्हाला माहीत असायला हवी. मी बायबल कॉलेजला असताना चर्च ॲडमिनिस्ट्रेशन नावाचा आम्हाला एक विषय होता. आणि चर्च ॲडमिनिस्ट्रेशन शिकवण्यासाठी जी व्यक्ती आम्हाला येणार होती ती जपानमध्ये फ्री मेथडिस्ट मिशनचे असणारे मिशनरी होते. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं चर्च ॲडमिनिस्ट्रेशन नावाचं. फार एवढं बोटाच्या जाडी एवढंच पुस्तक असेल. ज्यावेळेस ते पुस्तक आमच्याकडं आलो त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं, व्हिजिटिंग प्रोफेसर शिकवायला यायच्या अगोदर हे पुस्तक वाचून काढा.
आणि आमच्यातील बहुतेकांनी पुस्तक वाचलं आणि वाचत असताना त्याचा जो अर्थ आहे तो आम्ही आमच्या सोयीने आम्हाला पाहिजे तो घेतला. ज्यावेळेस प्रोफेसर स्नायडर शिकवायला आले त्यावेळेस त्यांनी ते पुस्तक आम्हाला एका आठवड्यामध्ये शिकवलं आणि शिकवत असताना त्या पुस्तकामध्ये बहुतांशी जवळजवळ 40% ते पुस्तक आम्ही आमच्या सोयीने घेतलं होतं. त्यांनी त्याच्यामध्ये लिहित असताना त्यांचा दृष्टिकोन निराळा होता आणि मग ते सांगत असताना त्या पुस्तकाची बॅकग्राऊंड सांगायचे, त्या टॉपिकची बॅकग्राऊंड सांगायची की हे चर्चमध्ये का असतं, ही गोष्ट देवाच्या द्राक्षमळ्यात का घडते. आणि मग ज्या वेळेस मग आम्ही ते त्यांच्याकडून शिकलो त्यावेळेस आम्हाला त्या पुस्तकाचा योग्य ते अर्थ मिळाला. आम्ही पवित्र शास्त्र शिकत असताना देखील, वाचत असताना, अभ्यासत असताना, मनन करत असताना आम्हाला त्या प्रत्येक पुस्तक का लिहिलं आहे त्याची जॉग्राफिकल बॅकग्राऊंड, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, कल्चरल बॅकग्राऊंड, त्याची असणारी लिंग्विस्टिक बॅकग्राऊंड, त्याची असणारी आर्किओलॉजिकल बॅकग्राऊंड, त्याची असणारी थिओलॉजिकल बॅकग्राऊंड आणि त्याचं असणारं पवित्र आत्म्याचं जे सत्य आहे की प्रत्येक मनुष्य पूर्ण केला जावा, ह्या असणाऱ्या वेगवेगळ्या स्तरातून ज्यावेळेस आम्ही ते पुस्तक अभ्यासतो त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या वचनाचा आम्हाला योग्य तो अर्थ समजू लागतो. अन्यथा आम्ही आमच्या सोयीने त्या वाक्याचा अर्थ घेऊ लागतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आज मत्तई शुभवर्तमानात वाचलेलं आहे त्यावेळेस मत्तई शुभवर्तमान हे जे आहे हे नव्या करारातलं 27 पुस्तकापैकी एक पुस्तक आहे. नवीन करारामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे भाग आहेत. पहिला आहे शुभवर्तमान, मग आहे इतिहासाचं पुस्तक, मग आहे पावलाची पत्र, मग आहेत इतर पत्र आणि 5वं आहे प्रगटीकरण किंवा भविष्यकथन. ह्या 5 भागापैकी पहिला जो भाग आहे त्याला म्हणलेला आहे शुभवर्तमान. शुभवर्तमानामध्ये 2 भाग आहे, समदृष्टी लिखित शुभवर्तमान आणि योहानाच्या दृष्टीने लिहिलेलं शुभवर्तमान. 3 शुभवर्तमान, मत्तई, मार्क आणि लूक हे 3 शुभवर्तमानं जे आहेत ही समदृष्टी लिखित आहेत. सर्वात प्रथमतः मार्कृत शुभवर्तमान लिहिलं गेलं आणि मार्कृत शुभवर्तमानाला बेस ठेवून मत्तईकृत शुभवर्तमान आणि लूककृत शुभवर्तमान लिहिलं गेलं. म्हणून ह्या शुभवर्तमानामध्ये बरीच माहिती आम्हाला सारखी आढळते. तरी या तिन्ही पुस्तकांचा असणारा दृष्टिकोन निराळा आहे. मत्तईकृत शुभवर्तमान आम्हाला येशू ख्रिस्त हा राजांचा राज आहे याची ओळख करून देतं. तेथे मार्कृत शुभवर्तमान आम्हाला येशू ख्रिस्त हा सेवक आहे याची ओळख करून देतं. आणि लूककृत शुभवर्तमान आम्हाला येशू ख्रिस्त हा मनुष्याचा पुत्र आहे याची जाणीव करून देतं. परंतु मत्तईकृत शुभवर्तमानामध्ये आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे पाहायला भेटते. मत्तईकृत शुभवर्तमान कोणी लिहिलं? एका यहुदी माणसाने यहुदी माणसाविषयी यहुदी लोकांना लिहिलेलं शुभवर्तमान म्हणजे मत्तईकृत शुभवर्तमान. मत्तईकृत शुभवर्तमान जे लिहिलं गेलं हे शुभवर्तमान यहुदी विश्वासणाऱ्यांसाठी लिहिलं गेलं. म्हणजे मुळात त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली होती अशा यहुदी विश्वासणाऱ्यांना मत्तई शुभवर्तमान लिहून कळवतो की ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे हा येशू नेमका आहे कोण. आणि म्हणून मत्तईकृत शुभवर्तमानामध्ये आम्हाला दाविदाची वंशावळ दिसते, किंबहुना येशूची वंशावळ दिसते की जी राजघराण्याची वंशावळ आहे. ज्यावेळेस आम्ही मत्तईकृत शुभवर्तमान यहुदी विश्वासाला पाहतो, नवीन विश्वासाला पाहतो, त्यावेळेस आम्ही जो वाचलेला शास्त्रपाठ आहे ह्या शास्त्रपाठाकडे आल्यानंतर आम्हाला ह्या सर्व बॅकग्राऊंडमधून हे शास्त्रपाठ आमच्या असणाऱ्या बॅकग्राऊंड आमच्या शास्त्रपाठावरती वेगळा प्रकाश टाकते. मत्तईकृत शुभवर्तमानाचा 13वा अध्याय जो आहे हा दृष्टांताचा शास्त्रपाठ आहे. यामध्ये येशूने वेगवेगळ्या प्रकारचे दाखले किंवा दृष्टांत दिलेले आहेत. याच्यामध्ये जास्तीत जास्त दाखले आणि दृष्टांत जे आहेत ते आहेत जमिनीविषयी आहेत. जमीन, शेत ह्याच्याशी त्याचा संलग्न आलेला आहे. आणि त्यापैकी आमचा एक दृष्टांत आहे की जो गहू आणि निधनाचा दृष्टांत आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही या शास्त्रपाठाकडे येतो त्यावेळेस आल्यानंतर एक गोष्ट आम्हाला पाहायला भेटते आणि ती सुरुवात ही होते त्या शास्त्रपाठाची. आल्यानंतर तो असं म्हणतो, आणि त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला आणि हा जो दाखला आहे हा स्वर्गाच्या राज्याविषयी आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस स्वर्गाच्या राज्यामध्ये गडबड कशी होती याविषयीचा हा दाखला आहे. दृष्टांत म्हणजे काय? देवाची सत्य जी आहेत ही मनुष्याच्या असणाऱ्या उदाहरणामध्ये मांडून ती लोकांना सांगणं.
म्हणून येशू ख्रिस्ताला शिष्यांनी प्रश्न विचारला, येशू तू ह्या लोकांसमती दाखल्यांमधून का बोलतोस? येशू म्हणाला, त्यांनी ऐकावं पण त्यांना ते समजू नये, कारण यशायाच्या ग्रंथात लिहिलेलं आहे, ते ऐकतील परंतु त्यांना समजणार नाही, ते पाहतील परंतु त्यांचे अंतःचक्षु उघडणार नाही, हे वचन पूर्ण व्हावं म्हणून मी यांच्या संगती दाखल्याने बोलतो. मग प्रेषित म्हणताना म्हणाले, मग ह्याचा आम्हाला अर्थ सांग. आणि येशू म्हणतो, तुम्हाला स्वर्गाच्या राज्याची असणारी गुपित उघडण्याचा अर्थ मी तुम्हाला दिलेला आहे, दृष्टांत आहे. स्वर्गाच्या राज्याची गुपित लपून ठेवलेल्या जे काही जगिक गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो दृष्टांत. प्रत्येक वेळेस दृष्टांत सरळ सरळ आणि स्पष्ट स्पष्ट अर्थ देत नाही. दृष्टांत त्याच्या पाठीमागं काहीतरी गुपित अर्थ आहे. उदाहरणार्थ, बाप्तिस्मा करणारा योहान आला, ह्या बोलण्यामध्ये ह्याच्या बोलण्यात धार होती. मागच्या बुधवारी आपण पाहिलं की तो बोलत असताना स्पष्ट बोलायचा आणि मग तो जाऊन हेरोद अंतिपासच्या पुढे उभा राहतो आणि तो त्याला म्हणतो, तू दुसऱ्याची बायको किंवा तुझ्या तुझा भाऊ फिलिप याची पत्नी हेरोदिया हिला आपल्या घरामध्ये स्वतःची पत्नी म्हणून ठेवणं यथायोग्य नाही, हे नियमशास्त्राच्या दृष्टीने आणि देवाच्या दृष्टीने अयोग्य आहे. आणि ह्या हेरोद अंतिपासने त्याला उचललं आणि तुरुंगात टाकलं, कारण तो सरळ सरळ बोलला. आणि त्यानंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आलं, कारण हेरोदियाची मुलगी सलोमी हिने त्याच्याकडं खुश झाल्यानंतर तो बोलून गेला, तुला काय पाहिजे ते माग. आणि ती म्हणाली, मला योहानाचं शिर हवं आहे. आणि योहानाचं शिर तिला देण्यात आलं. परंतु राजा दुःखी झाला. हेरोद राजा दुःखी झाला, कारण जे नको व्हायला ते माझ्याकडून होऊन गेलं त्याला समजलं. परंतु दुसऱ्या बाजूला आम्हाला दाविदाच्या काळात नाथान संदेष्टा आहे. नाथान संदेष्टाला देवाने सांगितलं, नाथाना उठ, त्या दाविदाने जे केले ते चूक केलेलं आहे, तू जाऊन त्याला सांग. आणि मग तो जातो आणि त्या नाथान संदेष्टा दाविदाकडे जाऊन, दाविदा माझ्याकडे एक उदाहरण आहे, हे काय मला समजत नाही, तू जरा लक्ष लाव. आणि तो म्हणतो, एका ठिकाणी एक मनुष्य होता, त्याकडे पुष्कळ मेंढ्या होत्या आणि त्याच गावात आणखीन एक दुसरा त्याच्याकडे एकच मेंढी धष्टपुष्ट एक कुलती एक होती. आणि त्या श्रीमंत मनुष्याने किंवा जो धनवान आहे त्या धनवानाने त्याच्या घरी कोणीतरी पाहुणे आले म्हणून त्या सर्वसाधारण माणसाची ती मेंढी घेतली, कापली आणि त्यातून ते इतरांसाठी अन्न शिजवले आपल्या मित्रमंडळीसाठी. आणि दाविदाला खूप राग आला आणि दावीद त्याला म्हणतो, आपण दाखला. दावीद म्हणाला, तो कोण आहे? आणि नाथान संदेश म्हणतो, तूच आहेस. कसं काय? तू काय केलं शोधून पहा. ह्याला म्हणतो आम्ही दाखला. जुन्या करारात दाखले आहेत, नवीन करारात दाखले आहेत. देवाचे संदेश अनेक वेळेस दाखलेच्या द्वारे बोलले आणि येशू ख्रिस्त अनेक वेळेस दाखल्यांच्या द्वारे बोलला. आणि या ठिकाणी येशूचा दाखला आहे, गहू आणि निधनाचा दाखला आहे. उत्पत्तीच्या आरंभीपासून देवाने जे जे चांगलं केलं ते बिघडवण्याचं काम सैतान करत आलेलं आहे. परमेश्वराने उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला सांगत असताना सांगितलं, देवाने निर्मिती केली, देवाने जग निर्माण केलं, जिथं काही नव्हतं त्यातून देवाने सगळं तयार केलं. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक दुसरा अध्याय. पहिला अध्याय देवाच्या दृष्टीने, उत्पत्तीचं पुस्तक दुसरा अध्याय मनुष्याच्या दृष्टिकोनातून. उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय सगळं जनरल, दुसरा अध्यायामध्ये सगळं स्पेसिफिक. पहिल्या अध्याय सांगितलं देव म्हणाला सगळ्या जलाचा संचय हो, आणि संचय झाला. दुसऱ्या अध्यायात आल्यानंतर नद्यांना नावं आली, जमिनीला नावं आली, व्यक्तीला नावं आली, प्राण्यांना नावं आली. ही सगळी दुसऱ्या अध्याय. ते माणसाच्या दृष्टिकोनातून दुसरा अध्याय. पहिला अध्याय देवाच्या दृष्टिकोनातून, देवाने काय काय केलं त्या दृष्टिकोनातून. देवाने सगळं नीट केलं. आदाम आणि त्याची स्त्री दोघांना एदेन बागेत ठेवलं आणि एदेन बागेत ठेवल्यानंतर मग त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या असणाऱ्या एदेन बागेची काळजी घ्या, देखरेख करा, तुम्हाला पाहिजे त्या झाडाचं फळ येथेच खा, पण मध्यभागी असणाऱ्या झाडाचं फळ चूक का बरोबर? मध्यभागी असणाऱ्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका, कारण मध्यभागी दोन झाड आहे, एक जीवनाचं झाड आणि दुसरं आहे बऱ्या वाईटाचं ज्ञान. ह्या दोन्ही झाडापैकी बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस. आणि त्या दोघांनी बरेच काळ ते वचन पाळलं, देवाच्या आज्ञाचं पालन केलं. परंतु त्यांच्यामध्ये तिसरा मनुष्य घुसला, सैतान, आणि त्याने देवाच्या आज्ञा मोडण्यासाठी त्यांना पुरस्कृत केलं. आणि त्यांनी त्यांच्या स्वइच्छेने, स्वविचाराने, स्वतःच्या भल्यासाठी त्यांनी केलं. ज्या ज्या वेळेस देवाचं काम बिघडवलं जातं त्या त्यावेळेस ते सैतान बिघडवण्याचा प्रयत्न करतो.
देवाने उत्पत्ती फार चांगली केली, माणूस चांगला बनवला, पण देवाने सैतानाने येऊन माणसाला बिघडवलं आणि तिथून सुरुवात झाली. देवाने इस्रायल राष्ट्राला, मग त्यानंतर देवाने अब्राहम, इसाक, याकोब यांना बोलावलं. त्यानंतर इस्रायल राष्ट्राला त्यांना सांगितलं, तुम्ही माझं पात्र आहात, की जे पात्र संपूर्ण असणाऱ्या जगामध्ये मी एकच देव आहे हे सांगेल. आणि सैतानाने येऊन त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घातल्या, आणि ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सैतानाने त्यांच्या मनामध्ये घातल्या, त्या घातलेल्या ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये आम्हाला ह्या जगासारखा राजा पाहिजे, आम्हाला ह्या जगासारख्या गोष्टी पाहिलेत, आम्हाला ह्या जगासारखे आमच्या समोर चालणारे देव हवेत. आणि जसे जसे ते जगाकडे पाहू लागले तसे ते बिघडत गेले. आणि देवाची इस्रायल राष्ट्रासंबंधी असणारी जी योजना होती की हे राष्ट्र जगासाठी मी देव, एकमेव जिवंत देव हे सांगेल, त्याच्यामध्ये ते कमी पडले आणि देवाने त्यांना संपूर्ण जगामध्ये परागंदा केलं. सैतान ज्या वेळेस देवाच्या ठिकाणी प्रवेश करतो त्यावेळेस तो देवाचा उदात्त हेतू, देवाचा दृष्टांत, देवाचं मार्गदर्शन, देवाचं नियमशास्त्र, देवाच्या गोष्टी यापासून माणसांना घेऊन जातो, लांब घेऊन जातो आणि तो त्याचे विचार टाकायला सुरुवात करतो. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बिघाड व्हायला सुरुवात होते. इस्रायल राष्ट्रामध्ये तो बिघाड झाला. त्यानंतर मंडळीकडे आम्ही येतो. मंडळीमध्ये पण तसंच आहे. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही गोष्टी पाहतो त्यावेळेस देवाचं चांगलं काम सैतान सदैव बिघडवण्याच्या मार्गावर आहे. आपल्या दाखल्याकडे येऊयात. ह्या दाखल्यात त्याने त्यांना दुसरा एक दाखला सांगितला जो स्वर्गाच्या राज्याचा आहे. स्वर्गाचा राज्याविषयीचा दाखला आहे. तो म्हणतो, त्याने त्याच पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, कोणा एका मनुष्याने आपल्याला चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. म्हणून मी म्हणलो हे स्वर्गाच्या राज्याचा हा दृष्टांत आहे, हा दाखला आहे. आणि या स्वर्गाच्या राज्या दृष्टांतामध्ये त्याने सांगितलं की एक शेत आहे आणि त्या माणसाने आपल्या जमिनीमध्ये चांगलं बी पेरलं. प्रिय बंधू भगिनींनो, सर्वसाधारण ह्या दृष्टांतामध्ये असणारी माहिती आहे. एक शेत जमीन आहे, चांगलं बी आहे, जग आहे, कापणारे आहेत, बी पेरणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लोक याच्यामध्ये समाविष्ट होतात. आणि सगळं घडल्यानंतर हा दाखला उदयास येतो. परंतु तो असं म्हणतोय हा सगळ्या गोष्टी स्वर्गाच्या राज्याविषयी आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही जरी ह्या जगामध्ये राहत असलो तरी आमचा दृष्टिकोन स्वर्ग राज्याचा असणं गरजेचं आहे. म्हणून मत्तई वर्तमानात ज्यावेळेस येशूने शिष्यांना सांगितलं की तुम्ही आता लोकांकडे जा, त्यावेळेस त्यांना सांगताना सांगितलं तुम्ही जाऊन सगळ्यांना स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे ह्याची घोषणा करीत जा. ज्या वेळेस बाप्तिस्मा करणारा योहान आला तो म्हणाला स्वर्गाचं राज्य जवळ आलंय, पश्चाताप करा. येशू आला तसं देवाचं राज्य जवळ आलंय, पश्चाताप करा. देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य याविषयी आम्हाला बायबल शिकवत जातं. आणि या ठिकाणी हे होतं, देवाने या असणाऱ्या शेतामध्ये, देवाच्या राज्यामध्ये देवाने चांगलं बी पेरलं. आणि हे चांगलं बी पेरल्यानंतर मग काही दिवसानंतर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या कामकऱ्यांना दुसरं पीक दिसू लागलं. आता ह्या दृष्टांताच्या एका गोष्टीकडे पाहूयात. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आहे की देवाच्या राज्याचा, स्वर्ग राज्याचा मालक स्वतः देव आहे. जेथे जेथे देवाचं राज्य म्हणून आहे त्या प्रत्येक गोष्टीचा देव हा मालक आहे. त्या ठिकाणी जो मनुष्य आहे हा सर्व कारभारीपण करणारा आहे, त्याच्याकडे कारभारीपणाची सेवा दिलेली आहे. तो मालक होऊ शकत नाही. किंबहुना मी आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या शरीराचे आम्ही मालक नाही, आम्ही कारभारी आहोत. देवाने ते आम्हाला दिलेलं आहे, देवाने ते आम्हाला दिलेलं आहे. त्याची काळजी घेणं, ते नीट ठेवणं हे पाहायला पाहिजे. ज्या सेवा आमच्याकडे आहेत त्या सेवेचे आम्ही कारभारी आहोत, त्याचे आम्ही मालक नाही. ख्रिस्त हा मंडळीचा प्रभू आहे, कारण की शास्त्र शिकवतं त्याने मंडळीला आपल्या स्वरक्त वधस्तंभावर साडून खंडून घेतलेला आहे, विकत घेतलेला आहे. ती मोलाने विकत घेतलेली मंडळी आहे. आणि म्हणून जिथं जिथं स्वर्ग राज्य आहे, स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी आहे, स्वर्ग राज्याची सेवा आहे, त्या ठिकाणी मनुष्य केवळ कारभारी आहे, तो त्याचा मालक होऊ शकत नाही. म्हणून जुन्या करारात आम्ही आल्यानंतर निवास मंडपामध्ये सेवा करणारे लेवी वर्ग आणि याजक, प्रमुख याजक ह्यांना देवाने सांगितलं होतं तुम्ही ज्या ठिकाणी सेवा करत आहात हे सगळं माझं आहे, तुम्ही केवळ कारभारी आहात. यायचा
धूप जाळायचा, यायचा दिवे उजळायचे, यायचं रक्त शिंपडायचं, एवढंच करून बाहेर जायचं. बाकी ही सगळी जबाबदारी माझी आहे, कारण हे माझं आहे. जेथे जेथे स्वर्गाचं राज्य म्हणून आहे ते देवाचं आहे. जिथं जिथं माणसांचं आहे ते माणसांचं आहे. स्वर्गाचं राज्य स्वर्गाचं आहे, देवाचं राज्य देवाचं आहे. आणि त्या ठिकाणी देव स्वतः प्रमुख आहे. आणि स्वर्ग राज्यात आणि देव राज्यामध्ये देव कोणालाही हस्तक्षेप करू देत नाही. आणि ज्यावेळेस हस्तक्षेप होतो त्यावेळेस देव न्याय केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक गोष्ट मनुष्य ह्या नात्याने आम्ही सदैव स्मरणात ठेवायला पाहिजे की आम्ही देवाचे कारभारी आहोत. आम्ही देवाच्या राज्याचे किंवा स्वर्ग राज्याचे आम्ही मालक नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या असणाऱ्या मालकाने त्या ठिकाणी जाऊन सांगितलं, चांगलं बी पेरा, गहू पेरा. आणि लोकांनी जाऊन बी पेरलं. पेरणाऱ्याचा दृष्टांत, पेरणाऱ्याच्या दृष्टांतामध्ये लिहिलं आहे, एक पेरणारा हातामध्ये बी घेऊन निघाला. काही बी वाटेवर पडले, काही बी खडकाळी जमिनीवर पडले, काही बी काटेरी जमिनीत पडले, काही चांगल्या जमिनीत पडले. चांगल्या जमिनी ज्या आहेत त्यामध्ये 25-30%, 60%, 100% पीक आलं. आणि ज्यावेळेस तो 30-60-100% पीक म्हणतो, हे पीक आलेलं असताना त्या ठिकाणी नुसता तो दृष्टांत नाही, त्या दृष्टांतामध्ये येशूने देवाचं वचन सांगणाऱ्यासाठी एक सुंदर संकल्पना आणि एक उत्तर देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही किती संदेश द्या, फक्त त्या ठिकाणी पीक जे येईल 25%मध्येच 30%, 60% आणि 100% पीक येईल. जगामध्ये कितीही चांगला पाळक असला, किती उत्कृष्ट पाळक असला, तर त्या पाळकामुळं आमचं भलं होणार नाही. कारण की यहुदा इस्करियोत एक उदाहरण आहे की येशूच्या 12 प्रेषितांपैकी एकाने जाऊन शेवटी गळफासच घेतला. त्या 4 जमिनी ज्या आहेत, शेवटच्या जमिनीत 30 पट, 60 पट, 100 पट पीक आलं. 1/4 पीक उभा राहील, हा त्या दाखल्यामध्ये अर्थ असेल. तो बी घेऊन निघाला. देवाने बी पेरण्यासाठी अनेकांना बोलावलं. आणि ज्या वेळेस बी पेरलं गेलं, आम्ही मार्क्स शुबर्त म्हणत असतो, शेतकरी जातो, बी पेरतो आणि झोपी जातो. कारण की तो देवावर विसंबून राहतो. आता मी जे पेरलेलं बी आहे हे बी उगवावं आणि मग बाकीची मशागत मी सुरू करेल. ह्याने जाऊन सुरुवातीला देवाचं वचन पेरण्याचं काम देवाने देवाच्या सेवकांना दिलं आणि त्यांनी ते देवाचं वचन पेरायचं काम केलं. आणि त्याला आपण म्हणतो सुवार्तिक, मिशनरी, पाळक, देवाचे सेवक. हे जे आहेत हे देवाचं वचन पेरणारी मंडळी आहे, ज्यांना देवाने बोलावलं. सध्या एक संकल्पना ख्रिस्ती जगातून लोप पावलेली आहे आणि ती संकल्पना आहे बायबल वुमन. होती ना मावशी? कोणाला म्हणायचे? आपल्याकडं ताराबाई चोपडे बायबल वुमन होत्या, आपल्याकडं सारजाबाई होत्या, खूप जणी होत्या. बायबल वुमन म्हणजे काय? ज्या स्त्रिया देवाचं वचन पेरण्याचं काम करतात त्यांना बायबल वुमन ही संज्ञा होती. ही संज्ञा सध्या ख्रिस्ती जगातून लोप पावलेली आहे. फेसबुक जरा उघडून पहा, मी काय जास्त नसतो तिकडं, फेसबुक उघडून पहा. बऱ्याच जणांना नावाच्या पुढं पास्टर लावायची ओढ लागली. मी असं म्हणत, देव जर म्हणाला तू आहेस तर निश्चित तू आहेस, पण नाही तर नाही. बायबल वुमन संज्ञा सध्या निघून चालली. देवाचं वचन पेरायचं काम बायबल वुमन, मिशनरी, सुवार्तिक, पाळक, प्रेषित 1:8 प्रमाणे जे देवाचे साक्ष आहेत ते व देवाचं वडील मंडळ, देवाने निवडलेले लोक, ह्या प्रत्येकाने देवाचं बी पेरायचं काम करायचंय. आणि त्याने ते करणं गरजेचं आहे. कारण की जेवढे प्रेषित 1:8 प्रमाणे देवाची लेकरं आहेत ते देवाचे साक्षीदार आहेत. त्या साक्षीदाराने देवाच्या आम्ही साक्षात म्हणून देवाचं वचन पेरायला हवं. आणि ते देवाचं वचन सगळे जे पेरणारे आहेत हे चांगलं वचन पेरणारे आहेत. ते गहू लावले आणि गहू लावल्यानंतर त्यांनी देवावर सोपवलं, देवा आता आम्ही तुझ्याकडे सोपवलेला आहे. आणि मग काही दिवसानंतर हा गहू उगवला आणि मग काम करायच्या लक्षात आलं बी पेरणाऱ्याच्या. त्याने जाऊन त्या शेतामध्ये पाहिलं आणि शेतामध्ये त्याच्या लक्षात आलं की गहू तर उगवलाय आणि गव्हासंगती निधन पण उगवलंय. आणि येशूने दाखल्यात सांगितलं. त्यांनी जाऊन विचारलं, आम्ही तर गहू पेरला, निधन कसं आलं? आणि येशूने उत्तर दिलं, हे कुठल्या तरी दुष्टाचं काम आहे. ज्या वेळेस देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये चांगल्या गोष्टी पेरल्या जात आहेत आणि चांगल्या गोष्टी सोबतच सापेक्ष गोष्टी, साधारण सारख्या गोष्टी ज्या वेळेस त्याच्या संगती उभा राहतात त्यावेळेस ते दुष्टाचं काम आहे. कारण की निदान नंतर आलं
अगोदर गहू पेरला, गहू अगोदर पेरला गेला. देवाचं वचन आधी पेरलं जातं. देवाच्या वचनासारखं दुसरं साधर्म्य बाळगणार की ज्याला म्हटलेलं निधन हे नंतर पेरलं गेलं. नेहमी देवाचं वचनच पहिलं पेरलं जातं, त्यानंतर निधन त्या ठिकाणी सैतान येऊन लावतो. यासाठी आता थोड्या वेळ आम्ही हे पाहणार आहोत, गहू म्हणजे काय, मग पाहूया निधन म्हणजे काय, आणि देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये निधन कसं उभं राहतं आणि निधनाचा असणारा गुणधर्म काय याकडे लक्ष. गहू म्हणजे ज्यांना योहान 1:12 प्रमाणे, परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कोणावरती? योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील. काय विश्वास ठेवील? तर योहान कृष्णवर्तमान 20 अध्याय 30 आणि 31 वचन. हे पुस्तक यासाठी लिहिलेलं आहे की जो कोणी हे वाचेल त्याने येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा विश्वास ठेवावा. ज्या वेळेस येशू माझ्या पापाची क्षमा करणारा तारणार आहे असा विश्वास मी योहान 3:16 प्रमाणे ठेवील, त्यावेळेस योहान 1:12 माझ्या जीवनात पूर्णतेच जाईल. की जे योहान 1:12 हे आहे, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. जेवढे जेवढे देवाची मुलं आहेत त्यांना परमेश्वर ह्या असणाऱ्या दाखल्यामध्ये गहू म्हणतो, चांगलं पीक म्हणतो, कारण की ते चांगलं पीक देवाने लावून वाढवलेलं आहे. आणि मग चांगलं पीक लावलं. गहू म्हणजे देवाची लेकरं. आम्ही केवळ देवाची लेकरं नाही तर येशूचे भावंड आहोत. येशू आमचा थोरला बंधू आहेत. आणि जेवढे तारण पावलेले आहेत प्रिय बंधू भगिनींनो, तारण बौद्धिक नाही. माहिती ना बौद्धिक? मला वाटतं माझं तारण झालंय, अजिबात त्याचा संपर्क नाही. मला वाटतं मी ख्रिस्ती, अजिबात संपर्क नाही. हितून अंतकरणापासून माझ्या अंतकरणाला देवाच्या आत्म्याची असणारी एक बांधिलकी झाली पाहिजे, जोडलं गेलं पाहिजे की मी देवाचं मूल आहे हे आश्वासन मला पाहिजे. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, ह्याच्याविषयी देव वाटण्यावरती देवाचं राज्य चालत नाही आणि आम्ही देवाचं मूल होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस देवाचं मूल आहे त्यावेळेस त्याला पक्की खात्री आहे की मी देवाचं मूल आहे. देवाचं मूल कोण आहे? की तो देवाला ओळखतो आणि देव त्याला ओळखतो. तुमच्यापैकी इथं बसलेल्यापैकी किती जण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ओळखतात? व्हेरी गुड, आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यापैकी किती जणांना नरेंद्र मोदी साहेब ओळखतात? तेच देवाची संकल्पना आहे. आम्ही देवाला म्हणत असतो देवाला मी ओळखतो, देव मला ओळखतो का हे फार महत्त्वाचं आहे. त्याला म्हटलेलं आहे गहू, त्याला म्हटलेलं आहे देवाचं मूल, त्याला म्हटलेलं आहे देवाची ह्याची ओळख आहे. देव ह्याच्या संगती बोलतो आणि हा देवा संगती बोलतो. नाही तर मी चाललोय आपलं माझ्या विचारतात, मला असं वाटतं, मला देवाला वाटण्याची काही घेणं देणं नाही. म्हणून ज्या वेळेस शेवटी आम्ही येतो त्यावेळेस येशू म्हणतो, काही जण येऊन मला म्हणतील, येशू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, आम्ही तुझ्या नावाने भूतं काढली, आम्ही तुझ्या नावाने अमुक केलं, आम्ही तुझ्या नावाने तमुक केलं. आणि येशू म्हणेल मी काही तुम्हाला ओळखत नाही. येशू कोणाला ओळखतो माहिती आहे का? ज्याच्या पापाची क्षमा वधस्तंभाच्या पायथ्याशी झाली, ज्यांनी त्या वधस्तंभावरती मेलेला, ज्याला 3 दिवस पुरण्यात आलं, ज्याला देवाने 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे, त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि मालक केलेला आहे. खिशाप्रमाणे नाही बरं का. आज वाटला चर्चमध्ये आलं की इथं येशू ख्रिस्त, मग बाहेर गेलो आता केलं की येशू ख्रिस्त इथं टाकला, मग आता नको हे पुढं पण नको येशू ख्रिस्त, मग टाकला मागच्या खिशात, मग टाकला इकडं, शेवटी नकोच आहे हा माझ्या जीवनात, टाकला मग मी त्याला कुठं? बॅगेत. काही वयोवृद्ध मंडळी बघा, त्यांना मोबाईल फोन नको असतो, तर सरळ पर्समध्ये किंवा बॅगेत टाकून रिकामे येतात. घरची मंडळी 10 वेळेस फोन करतात, कुठं गेलाय बाबा, कुठं गेली आई, कुठं गेले बाबा. आणि आई आणि बाबा काय भेटत नाही. मग आई बाबांना आठवतं, अरे आता बराच वेळ झाला, 6-7 तास कोणतरी, अरे तू फोन केला होता, आता कुठं आहे? 10 फोन केलेत. कधी कधी आम्ही येशूला तसंच करतो. आमच्या सोयीने उजवा खिसा, डावा खिसा, मागचा खिसा, पुढचा खिसा, त्याच्यानंतर शेवटी पर्स, आणि पर्स 6-7-8 तासानंतर उघडायची. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याला येशू नाही म्हणत. ज्याचं आणि माझं येशूचं नातं आहे, ज्याला मी ओळखतो. मला चर्चमध्ये पण येशू महत्त्वाचा आहे आणि चर्चच्या बाहेर पण येशू महत्त्वाचा आहे. माझ्याविषयी लोकांनी बाहेर पण साक्ष दिली पाहिजे की हा खरा ख्रिस्ती आहे. मला बरेच वेळेस आनंद होतो ज्यावेळेस लोक कोणाविषयी तरी चर्चमधल्या माणसाविषयी म्हणतात तो खराच ख्रिस्ती आहे.
तो ख्रिस्ती आहे म्हणून त्याने हे केलं, बाकीच्यांना नाही केलं. बरेच जणांविषयी ऐकायला भेटतं आणि आनंद होतो की अरे हा माणूस खरंच काम करतो. पण आम्ही यदा कदाचित जर चर्च ख्रिस्ती असो तर देव आम्हाला नाही ओळखणार. ख्रिस्ती संज्ञा मुळात चर्चसाठी नाही किंवा आम्ही ख्रिस्ती एकमेका म्हणून नाही. ख्रिस्ती संज्ञा प्रेषितांची कृत्यामध्ये आम्हाला मिळालेली आहे. ती पहिली अंतुक्यात ख्रिस्ती हे नाव त्यांना मिळालं आणि अंतुक्यामध्ये ख्रिस्ती हे नाव ज्यांना मिळालं ते नाव ख्रिस्ती लोकांनी एकमेकांना नाही दिलं. अंतुक्या मंडळीमध्ये असणारे जे सगळेची सगळे अविश्वासणारे होते किंवा ज्यांना ख्रिस्ताची ओळख झालेली नव्हती त्यांनी त्यांना ख्रिस्ती म्हणून त्यांना बोलावलं किंवा हे ख्रिस्त, कारण येशू ख्रिस्ताच्या मागं जातात म्हणून हे ख्रिस्ती आहेत. ते नाव अंतुक्यात पाहिल्याने विधर्मी लोकांनी देवावर विश्वास ठेवणाऱ्या मार्गाच्या लोकांना दिलेला आहे. आम्हाला लोकांनी चर्चमध्ये ख्रिस्ती म्हणायला नकोय, आम्हाला लोकांनी बाहेर ख्रिस्ती म्हणून ओळखायला हवं. आणि ब्रदर अँड्रू गॉड स्मगलर नावाचे पुस्तक लिहिणारे व्यक्ती की ज्यांच्या असणारी संस्था जी आहे ती सिंगापूरमध्ये हेड ऑफिस आहे, ते जगभरामध्ये ज्या ठिकाणी बायबल जात नाही त्या ठिकाणी ते लोकांना बायबल स्मगलिंग करून घेऊन जायचे. त्यांचं एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे अँड गॉड चेंज्ड हिज माइंड. त्या पुस्तकात लिहित असताना ते असं लिहिताना असं म्हणतात, ख्रिश्चन ह्या शब्दाचा अर्थ आहे लिटल ख्राइस्ट. जेवढे ख्रिस्ती आहेत ते सगळे लहान लहान ख्रिस्त आहेत. देवाने आम्हाला बाहेर ख्रिस्ती म्हणून ओळखायला पाहिजे. जर लोकांनी आम्हाला अरे हा आमच्यासारखाच आहे, इकडची थुकी इकडं इकडची थुकडी इकडं करणारा, मग आमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला नाही. असं होतं ना काहीतरी पूर्वी. ते ख्रिस्ती आहेत, तो गहू आहे, तो पक्का गहू आहे. ज्या वेळेस कापले जाईल त्यावेळेस देव म्हणाले माझे विश्वासू लोक आहेत, भल्या व विश्वासू दासा. देवाने आमच्यासाठी ते शब्द उच्चारणं गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गाच्या दारात गेल्यानंतर एकतर मरून किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं झाल्यानंतर ज्यावेळेस देव आम्हाला अंतराळात उचलेल त्यावेळेस देवाने आम्हाला हे म्हटलं पाहिजे भल्या व विश्वासू दासा. थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, हे मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो आणि मग घ्या तुम्हाला मुकुट. किती मुकुट? किती मुकुट आहेत स्वर्गात? 10, 7, 15, 40, 777, 77 किती? सगळे आपले आकडे सांगितले हो. फक्त 3 सोडला, तिसरा दिवस तो सोडला. स्वर्गामध्ये 5 मुकुट आहेत. त्यातला एक मुकुट मला पक्का आहे. पाळक म्हणून नाही, देवाने मला पाचारण केलं. बघा, पाळक असणं आणि पाचारण करणं यात फरक आहे. मी स्वयंघोषित पाळक नाही. देवाने मला ह्या सेवेसाठी पाचारण केलं, मला दृष्टांत दिला, हेच कर म्हणून मी हे करायला आलो. आणि म्हणून न कोमेजणार हार मला आहे. परंतु काही वर्षापूर्वी सिलेंडर पप्पा होते, तुम्हाला माहीत असतील. आणि हे सिलेंडर पप्पा ज्या वेळेस सेवा करत होते त्यावेळेस असताना त्या ठिकाणी त्यांना तिकडचे सुवार्तिक जे आहेत ते म्हणाले, पप्पा तुम्ही स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला किती मुकुट भेटतील हो? किती मुकुट भेटतील हो? आता सिलेंडर पप्पा काढायचा. आब्राम तुला किती मुकुट भेटेल? मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काही लाभ नाही. मी बुधवारच्या प्रार्थनेत म्हणताना म्हणालो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मी मंडळीला घ्यायला येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला घ्यायला येणार आहे. आणि मी सांगताना सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्त येत असताना ग्रेस मिनिस्ट्रीला घ्यायला येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त येत असताना गिडियन्सला घ्यायला येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त येत असताना इंडिया रेम क्रुसेडला घ्यायला येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त येत असताना विश्ववाणीला घ्यायला येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त असताना CLC काय ते आपलं नसरापूर आध्यात्मिक जीवन केंद्राच्या लोकांना, प्रभू येशू ख्रिस्त येत असताना तो मंडळीला घ्यायला येणार आहे. आम्ही मंडळीत असणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त येत असताना पाळकांना घ्यायला नाही येणार. प्रभू येशू ख्रिस्त येत असताना सुवार्तिकाला घ्यायला येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त घ्यायला येणार आहे तो विश्वासणाऱ्यांना, जे त्याचे साक्ष आहेत त्यांना. पहिलं मी साक्ष असायला हवं, तर येशू म्हणेल माझी ओळख आहे बाबा तुझी. नाहीतर चल निघ तिकडं, तिकडं आहे पलीकडे डाव्या बाजूला अग्नी चाललाय, तिकडे जा. ख्रिस्ताने मला ओळखायला पाहिजे. तो गहू, तो म्हणेल गहू कापा आणि माझ्या कोठारात आणा. तिथं सिलेंडर पापाने उत्तर दिलं, बाबा रे
मला किती मुकुट भेटतील ह्याची मला घोडदौड नाही, ह्याची शर्यत नाही. कारण स्वर्गामध्ये मुकुट डोक्यात घालून मिरवायला नाहीत. आहेत का हो? प्रगटीकरणाचं पुस्तक 4था अध्याय बघा. जगात माणसं मुकुट मिळवतात ना, पाळक, बिशप, रेव्हरेंट, अमुक तमुक, ह्याची काही किंमत नाही, ह्याची काहीही किंमत नाही. तिथं गेल्यानंतर प्रगटीकरणाचं पुस्तक 4 त्या सगळ्यांनी आपले मुकुट काढून देवाला अर्पण केले आणि मग ते नतमस्तक होऊन आले, पवित्र पवित्र पवित्र. देव जरी ते आम्हाला देतो तर ते पुन्हा देवाला समर्पण करण्यासाठी आहेत. स्वर्गामध्ये ते घेऊन मिरवण्यासाठी नाहीत. त्याला म्हणतो आपण गहू, की जो गहू पहिली गोष्ट देवाकडे जाईल, देव त्याला हाक मारून बोलवेल, देव हाक मारेल का. तिसरी महत्वाची गोष्ट, स्वर्गात मला किती मुकुट भेटणार, तो गहू, पक्का गहू. आता दुसऱ्याकडे येऊयात, निधन. आणि निधन, पहिला गहू लावला, मग निधन लावलं, आणि निधन जे ते गव्हासारखंच दिसतं. आणि म्हणून ते सेवक आले, बी पेरणारे मालकाने, मालक अहो आपण तर गहू लावला, निधन कसं आलं. तो म्हणा दुष्टाने लावला असेल. आणि मग ते म्हणाले, काय आपण ह्याला कापून टाकायचं का निधनाला. ज्यावेळेस स्वर्गाच्या द्राक्षमळ्यामध्ये गव्हासंगती निधन वाढताना दिसतं, त्यावेळेस अनेक देवाच्या सेवकांना असं वाटतं की हे निधन उपटून काढावं. आणि देव म्हणतो मी माझ्या वेळेस उपटून काढेल. आणि देव ज्यावेळेस उपटून काढतो त्यावेळेस ते नरकातल्या नाशासाठी उपटतो. ते निधन आलं, निधन सेम दिसतं, पण निधनाचे गुणधर्म आहेत. निधन हे देवाने पेरलेलं नाही. निधन जे आहे ते गव्हासारखं दिसणार आहे, गव्हासारखी त्याची प्रतिकृती आहे, परंतु तो गहू नाही, ते चुकीचंच आहे. कारण की देवाच्या राज्यामध्ये चुकीच्या गोष्टी पेरणारा सैतान, त्याने ते पेरलेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गाच्या राज्यात जर आम्ही आहो म्हणत आहोत, मी गहू आहे का निधन आहे, मी माझ्या स्वतःने शोधायलाच पाहिजे. आता मी पुढं सांगणारे निधन काय करतं, मग आम्ही शोधायचं की आम्ही काय करतो. एक प्रश्न वारंवार बरेच वेळेस मला विचारला गेला, बरेच वेळेस वेगळ्या पद्धतीने उत्तर दिली. आणि मात्र मी हा शास्त्रपाठ अभ्यासत असताना मी देवाला म्हणलं, देवा हे का. कारण की एक प्रश्न की जे तारण पावलेले लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत, ते सर्वतोपरी कधी कधी अशक्त का असतात, सक्षम का नसतात, त्यांच्याकडे अनेक वेळेस गोष्टी कमी का असतात. आणि जे देवाला ओळखत नाहीत त्यांच्याकडे सगळं भरपूर का असतं. त्याचं उत्तर ह्या शास्त्रपाठात देवाने मला मागच्या आठवड्यात दिलं आणि उत्तर फार सुंदर आहे. येशूने सांगितलं राहू द्यात, मालकाने सांगितलं गहू आणि निधन दोन्ही वाढू द्यात. शेत कोणाचं, देवाचं. त्यात लावलेलं बी कोणाचं होतं, देवाचं. कोणता, गहू. देवाची इच्छा नव्हती गहू जाळावा, गहू मारावा, गव्हाचा नाश व्हावा, म्हणून गव्हाने शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस सांगितलं टाक पाणी. आज 2 दिवस झाले पाणी सोड, गव्हाला पाणी लागतंय, बरोबर आहे ना. आज 4 दिवस झाले गव्हाला पाणी सोड, पाणी सोडलं. आता 1-3 आठवडे झाले गव्हाला खत टाक, खत टाकलं. कोणाला टाकलं जात होतं, गव्हाला. पण त्या गव्हाला सोडलेलं पाणी आणि त्या गव्हाला टाकलेलं खत हे निधन ओढून घेत होतं आणि निधन झपाट्याने वाढतं. मुळात ते गव्हाला दिलं. म्हणून येशू ख्रिस्त उदाहरण उत्तरादाखल सांगताना असं म्हणतो की देव वाईटावर आणि चांगल्यावर सारखाच सूर्यप्रकाश देतो, देव वाईटावर आणि चांगल्यावर सारखाच पाऊस पाडतो. आणि त्याच्यामुळं चांगले लोक पृथ्वीवरती आहेत ना, म्हणून वाईट लोक वाढत आहेत. कारण चांगल्या लोकांना जे देव टाकतोय ना ते वाईटांना भेटतं. म्हणून आमच्याकडे जर धनसंपदा आहे तर ह्याचा अर्थ हा नाही देव आम्हाला आशीर्वाद देतोय, ते कुठल्या तरी माणसामुळे येतोय की जो धार्मिक आहे. मागच्या वेळेस एकदा मी चर्चमध्ये म्हणताना म्हणालो, माझं भलं आहे, यदा कदाचित मी तारण पावलेलं नाही, पण माझी बायको तारण पावलेली आहे म्हणून माझं भलं आहे. यदाचित माझं भलं चाललंय कारण की माझा नवरा तारण पावलेला आहे म्हणून माझं भलं चाललंय. एकदा तो ह्या जगातून निघून गेला की आमची उतरती काळा सुरू झालीच. यदा कदाचित आम्ही पती पत्नी तारण पावलेलं देवाचं नाही, पण आमचं मुलं तारण पावलेत, त्याच्यामुळं आमचं भलं आहे. ते एकदा कामासाठी बाहेर जाऊ द्यात, आमच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी सुरू व्हायला सुरुवात होतील. बघा प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आम्ही कोणामुळं तरी त्या गव्हामुळं आशीर्वादित आहोत, म्हणून आम्ही प्रफुल्लित होत आहोत. आणि हे जे निधन आहे ना, ते गव्हापेक्षा जास्त ओढतं आणि लवकर वाढतं. निधनाचा गुणधर्म आहे गव्हाला कसं दाबून टाकता येईल. ज्या वेळेस देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये आम्ही देवाचे दृष्टांत, देवाची योजना, देवाला समर्पित व्यक्ती, देवाला समर्पित सेवा, देवाला समर्पित जमिनी ह्या आम्ही पर्सनल वैयक्तिक गोष्टीसाठी दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्ही सैतानाचे काम आणि हस्तक म्हणून काम करत असतो. कारण निधनाचा तो दृष्टांत आहे. देव दृष्टांत देतो आणि तो दृष्टांत आम्ही आमच्या सोयीने तो पुरण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो, त्यावेळेस देव म्हणतो मी याचं उत्तर घेईल. कारण निधनाचं काम आहे. जो गहू वाढतोय त्या गव्हाला मी कसं झाकून टाकेल आणि मी निधन श्रेष्ठ आहे कसं दाखवील. देवाच्या राज्यामध्ये श्रेष्ठता देवाशिवाय दुसऱ्या कोणाची नाही. देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य कोणाच्या नियमाप्रमाणे चालायला हवं. उदाहरण सांगतो. आम्ही भारतात राहतोय आणि मग काही वर्षापूर्वी दिल्लीची युनिव्हर्सिटी, जवाहरलाल युनिव्हर्सिटी काहीतरी ना, त्या युनिव्हर्सिटीमध्ये बरंच काय पाकिस्तानविषयी लिहिलं गेलं होतं. पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले होते. सगळं काय झालं होतं. आणि आपल्या देशाने त्याच्यावर आक्षेप घेतला ना का नाही घेतला ना, वाचलं ना. का घेतला हो? कारण आम्ही भारत देशात राहतो. भारत देशाच्या संविधानाप्रमाणे गोष्टी, आम्ही जर स्वर्गाच्या राज्यात आहोत ना, तर आम्ही स्वर्गाच्या राज्याप्रमाणे गोष्टी करायला शिकायला पाहिजे. आणि स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी, स्वर्गाच्या राज्याचे नियम, स्वर्गाच्या राज्याची असणारी मतप्रमाणे ही बायबलमध्ये. जर आम्हाला बायबल माहीत नसेल मग आमचं बायबल आम्ही बायबल करतो. आणि ज्यावेळेस आम्ही आमचं बायबल करतो ना, त्यावेळेस आम्ही देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही स्वतः देवाच्या राज्याचा, स्वर्गाच्या राज्याचा देव बांधण्याचा प्रयत्न करतो. प्रिय बंधू भगिनी, देव स्वतःचं गौरव व्यक्तीला घेऊ देत नाही. जगामध्ये पुष्कळांनी घेण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळेस लोकांना असं वाटतं की आम्हाला कोण संपुष्टात आणेल. असाच जगामध्ये राजा होता नबुखदनेसर. आणि तो नबुखदनेसर राजा केवळ आपल्या असणाऱ्या गच्चीवर उभा राहिला. त्याने त्या बाबेल नगरीकडे पाहिलं आणि बाबेल नगरीकडे पाहिलं तर त्यांनी ती उभा केली होती. मुळात त्याने आर्किटेक्ट बोलवले, सगळं केलं. आणि तो उभा राहिल्यानंतर तो गर्वामध्ये म्हणताना असं म्हणाला, हे बाबेल नगरी, मी तुला ह्या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. त्याच वेळेस देवाच्या आत्म्याने त्याच्यावर फटका मारला आणि त्याला 7 वर्ष जंगलात पाठवलं. आणि शास्त्र दाण्याच्या पुस्तकात म्हणतो त्याचे केस एवढे वाढले, त्याचे नख एवढे वाढले, तो हिंस्त्र पशूत जाऊन राहिला आणि मग त्या ठिकाणी तो गवत खाऊ लागला. आम्ही हे म्हणू शकत नाही मी कसा संपेल. देव एका क्षणात संपेल. नबुखदनेसर नंतर त्याचा नातू बेलशस्सर, देवाला समर्पित पात्र जी त्याचा आजोबा नबुखदनेसराने देवाच्या मंदिरातून आणली होती, ती आणल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणाला, आता मला त्याला थोडंसं मनात वाटलं, अरे मी कधीही नाश पाव. कारण बाबेलचं शहर वसलंच तसं होतं. बाबेलच्या लोकांना नेहमी वाटायचं की आम्ही कधी नाश पावणार नाही. कारण की त्याच्या अवतीभोवती एका बाजूला नदी होती, दुसऱ्या बाजूला मोठी तटबंदी होती. आम्ही कधीच संपणार नाही, अख्खं राज्य जाईल पण हे शहर जाणार नाही, राजधानी बुडणार नाही. आणि मग तो म्हणाला, चला जा, माझे वडील किंबहुना आजोबा याने येरुशलेमाचा देव किंवा येरुशलेमाच्या मंदिरातून, राजमंदिरातून, देवाच्या मंदिरातून आणलेली पात्र घेऊन या. आज त्याच्यामध्ये मी, माझे सरदार, पत्नी आणि उपपत्नी आम्ही सगळे मद्यप्राशन करणार आहोत. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात न पडतात तोपर्यंत भिंतीवरती देवाची बोट आली आणि ती लिहू लागली, मणे मणे तकेल उपारसीन. मी तुला तागडीत तोलून पाहिलं आणि तू उणा भरलास. राजेश, मला असं वाटतं ते वचन इथं लिहायला पाहिजे. आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर देवाने जर मला तागडीत टाकलं तर मी उणा भरतो काय. आणि त्याच रात्री मेदी आणि पारशाचा राजा दार्यावेश कोरेश वयाच्या 70व्या वर्षी त्याने बाबेलचं राज्य जिंकलं एका रात्रीत. जगामध्ये कोणाची सत्ता सर्व काळ चालत नाही.
देव ज्याला पाहिजे ते देतो. निधनाला किती वाटलं मी गव्हाला बुडवू शकतो, तरी गव्हाला कधी त्याला दाबता येणार नाही, कारण गव्हाचा पोषण करता देव आहे. निधनाची सवय आहे, जे ओरिजिनल आहे त्याच्यावरती झडप टाकून सगळं संपवायचं. प्रिय बंधू भगिनी, स्वर्गाच्या राज्यात स्वर्गाच्या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणून संत पेत्र लिहिताना असं म्हणतो, आम्ही सगळे स्वर्गाच्या राज्याचे नागरिक. सगळे म्हणजे कोण? ज्यांचं तारण झालं. आम्ही सगळे स्वर्गाच्या राज्याचे नागरिक आहोत. आमचं नागरिकत्व तर स्वर्गातलं आहे. हा आमचा प्रवासाचा काळ आहे. प्रवासात जास्त चिटकून राहू नका. कधी ॲक्सिडेंट होईल रेल्वेचा सांगता येत नाही. ह्या प्रवासाच्या गाडीचा कधी ॲक्सिडेंट होईल सांगता येत नाही. कुठलाही प्रवास जगामध्ये सोयीस्कर नाही. कुठलाही प्रवास माणसाला 100% शुअरिटी देत नाही. काल तिवारी पाळेसाहेबांनी एक वाक्य वापरलं, फार सुंदर वाक्य आहे. आणि वाक्य होतं, मी काही गोष्टींसाठी प्रार्थना करतो आणि सध्या मी शोधतोय. तरुण मुलांचा मी आभारी आहे, जे शेवटचं गीत गायलं ना, राहो मे काटे आगर हो. आज खरंच त्या गीताने माझ्या जीवनासाठी मी ज्या प्रार्थना करतो त्यातलं एक उत्तर मला दिलं आहे. मी काही उत्तर देवाकडे शोधत आहे काही गोष्टीसाठी. त्या दिवशी गिडियन्सच्या प्रार्थनेमध्ये संध्याकाळच्या त्याच्यामध्ये त्या दिवशी एक मला उत्तर भेटलं. काही उत्तर मी शोधतोय काही गोष्टींसाठी, आणि देवाने ती उत्तर वेगळ्या प्रकारे देव देतो. आणि एकदा ते देवाच्या उत्तराचं सर्कल पूर्ण झालं की मग त्याच्यावर अंमलबजावणी करायची. तिवारी पाळेसाहेबांनी एक वाक्य वापरलं का, खूप सुंदर वाक्य आहे. जी आमची गॅरंटी आहे ती नो गॅरंटी आहे. फक्त देव आमची गॅरंटी आहे. आमची अनेक वेळेस गॅरंटी आहे, हे आहे आमची गॅरंटी. आमची पेन्शन आहे, गॅरंटी आहे. काय गॅरंटी नाही बंदी बघून रिटायर्ड पब्लिक. आमची नोकरी आहे, काय गॅरंटी नाही. आमच्याकडे खूप पैसे आहेत, काय गॅरंटी नाही. आमचं हेल्थ चांगलं आहे, काय गॅरंटी नाही. मला अमुक अमुक गोष्ट आहे, काय गॅरंटी नाही. मागच्या 2 वर्षात सगळ्यांनी अनुभवलं कोरोना आल्यानंतर, कशाचीच गॅरंटी नाही. मला 4 मुलं आहेत, मला 1 मुलगा आहे, काय गॅरंटी नाही तो सांभाळेल. आणि जर उत्तर पाहायचं असेल ना, जाऊन ती कुठलं कापडाची कंपनी, रेमंड कापडाच्या कंपनीच्या मालकाची स्टोरी वाचा. त्या मुलाने एका रात्रीत घरातून बाहेर हाकललंय, करोडो रुपयाची संपत्ती त्याने घेऊन टाकली. रस्त्यावर फिरताना बघितलं. आमची गॅरंटी होऊ शकत नाही. आमची गॅरंटी एकच आहे, तो आहे स्वर्गात बसलेला सर्वसमर्थ परमेश्वर, की ज्याविषयी स्तोत्र संहिता 118 मध्ये लिहिलेला आहे, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. ती आमची गॅरंटी आहे. निधनाने किती गव्हाला दाबण्याचा प्रयत्न केला ना, गहू दाबलं जाऊ शकत नाही, कारण की देव त्याची गॅरंटी आहे. पवित्र शास्त्रामध्ये काही निधन आहेत. डायरेक्ट निधन म्हटलं नाही, पण त्याच्याकडे पाहूयात, मग थांबणार आहोत. पहिलं निधन आम्हाला पाहायला भेटतं पवित्र शास्त्रामध्ये. मंडळीमध्ये आल्यानंतर गलतीकारास प्रेषितांच्या कृत्यात पहिलं निधन आहे. जस्ट प्लेनली बोलते, शास्त्रपाठ सांगत नाही. पण ज्यावेळेस ख्रिस्ती मंडळीची उन्नती होऊ लागली त्यावेळेस ख्रिस्ती मंडळीमध्ये एका सिद्धांताने शिरकाव केला, आणि त्या सिद्धांताला नाव आहे नॉस्टिसिझम. नॉस्टिसिझम म्हणजे ज्ञानावर अवलंबून राहणारं शिक्षण. आणि मग लोक शिकू लागले, येशू ख्रिस्त खरं 40 दिवस अरण्यात जाऊन त्याने उपवासाने प्रार्थना केली नाही. एव्हरीथिंग इज इन माइंड. आणि देव ह्या ज्ञानाला ज्ञान म्हणत नाही. ग्रीक भाषेमध्ये शब्द आहेत ज्ञानाला, त्याला म्हणजे सोफिया. मुलींचं नाव असताना सोफिया. ग्रीक शब्द आहे सोफिया, ज्ञान. आणि देव म्हणतो सोफिया किंवा ज्ञान कधीच ज्ञान नाहीये, कारण की ते माणसाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. माझं ज्ञान वेगळं आहे. आणि हे नॉस्टिसिझमनी ख्रिस्ती मंडळीत प्रवेश केला, आद्य ख्रिस्ती मंडळीत. आणि प्रेषितांनी लोकांना स्थिर करायला सुरुवात केलं. हे नाही ज्या येशूवर आम्ही विश्वास ठेवला असेल. म्हणून संत पाऊल म्हणतो, इतक्या लवकर तुम्ही दूर गेलात का. संत फ्रान्स म्हणतो, देवाचं वचन सर्वश्रेष्ठ. संत पाऊल म्हणतो, देव सर्वश्रेष्ठ आहे. येशू आमच्यासाठी मरण पावला. करंथीकरास मंडळी लिहिताना म्हणतो, अरे तुमच्यात एवढे येशू आले कुठून. एक महत्वाची गोष्ट आहे, ख्रिस्त जो आहे, कोणी संत पावलाचा पहिला येशू करंथीकरास. तुम्ही म्हणता मी अपोल्लोसाचा आणि पावलाचा. तो म्हणतो अपोल्लोस कोणी नाही आणि पाऊल कोणी नाही. देव जो आहे, एकाने लावलं दुसऱ्याने पाणी घातलं, वाढवणारा देव आहे. मंडळीत नॉस्टिसिझम आलं, ज्ञान आलं, कल्चर आलं, संस्कृती आली.
आणि त्याने मंडळीचा नाश करण्याचा सुरुवात केला. आणि देवाचा आत्मा म्हणतो संत पौलाला, लिही. आम्ही कोणाचे आहोत? आम्ही ख्रिस्ताचे आहोत. आमच्यापैकी कुणी इथं बसलेलं पास्टर आब्रामचं किंवा आब्रामचं नाही. मागच्या वेळेस मी सांगितलं, मला आब्राम म्हटलं चालेल वयोवृद्ध मंडळाने, तरुणांनी नाही. या आगाव आहेत सगळे. आब्राम म्हणता म्हणता गब्बर सिंग पण म्हणायला बसले नाहीत मला. देवाचं गौरव होणं गरजेचं आहे. तो संत पाऊल म्हणतो आम्ही कोणाचे नाही, आणि आम्ही जर कोणाचे आहोत तर ख्रिस्ताचे आहोत, आणि जर आम्ही माणसाचे आहोत तर आम्ही देवाला उत्तर देण्यासाठी बांधलेले आहोत. आणि माणसाने कोणाला आपल्या भोवती बांधून ठेवू नये. आणि येशूने सांगताना सांगितलं, अरे तुम्ही त्यांना नियमशास्त्राचे पुत्र करत नाही, तुम्ही तुमचे पुत्र करता. तुम्ही खड्ड्यात पाडता आणि त्यांना पण खड्ड्यात घेऊन जाता. ही पहिली गोष्ट. नॉस्टिसिझम चर्चमध्ये आले. ज्ञान 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 ज्ञान. सोफिया, खूप सुंदर शब्द आहे ग्रीक, सोफिया. फार छान नाव आहे ना मुलीचं ठेवायला, सोफिया. दुसरा हल्ला सैतानाने ख्रिस्ती मंडळीवर, महामंडळीवर करताना केला, तो आहे गलातीकरास पत्र पहिला अध्याय. संत पाऊल गलातीकरास मंडळीला म्हणतो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली त्या सुवार्तेशिवाय विपरीत सुवार्ता जर पुन्हा येऊन मी तुम्हाला सांगितली किंवा स्वर्गातल्या देवतांनी सांगितली तरीही तो शापभ्रष्ट असो. जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, देवाची सुवार्ता ख्रिस्ताची सुवार्ता कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 ते 5 वचन. प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला, तो आमच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी देवाने त्याला पुनरुत्थित केलं, त्याने दर्शनं दिली, तो स्वर्गात घेतला गेला. ही ख्रिस्ताची सुवार्ता आहे. ह्या सुवार्तेशिवाय जर आम्ही दुसऱ्या गोष्टींना सुवार्ता म्हणतो तर आम्ही सुवार्तेची हेटाळणी करतो. सुवार्तेला आम्ही कलंक लावला, सुवार्तेची आम्ही प्रतिसुवार्ता उभा केली, आणि देव म्हणतो तिला सुवार्ता म्हणता येणार नाही. आणि आद्य ख्रिस्ती मंडळीमध्ये त्यावेळेस सैतानाने हे निधन पेरायला सुरुवात केली, हिला पण सुवार्ता म्हणू शकतो. आम्ही सुवार्तेपासून पळून जाऊ शकत नाही प्रिय बंधू. जर आम्ही मंडळी आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, तर आम्ही सुवार्ता सांगणारे लोक आहोत. आणि सुवार्ता बोलण्यापेक्षा जास्त कृतीत आहे. संत पाऊल म्हणतो तुम्ही कसं पळालात, कसं ह्या सुवार्तेपासून दूर गेलात. ही वेगळी नाही, ही विपरीत करणारी मूळ गव्हाची सुवार्ता, तिला दाबून टाकण्यासाठी निधन आलं, आणि निधन वेगळी सुवार्ता घेऊन आलं. आम्ही कोणत्या सुवार्तेचे पुरस्कृत आहोत? ख्रिस्ताच्या सुवार्तेचे का निधनाच्या सुवार्तेचे? आम्ही कोणत्या ज्ञानाचे पुरस्कृत आहोत? ख्रिस्ताच्या ज्ञानाचे का आम्ही सोफिया, जगाचं ज्ञान? जगाच्या ज्ञानाला देवाने शून्य ठरवलं हो. आम्ही कुठल्या स्वर्गाच्या राज्याचे पुरस्कृत आहोत? जिथं स्वर्गाच्या राज्याचे नियम चालतात का जगाचे नियम चालतात? चौथी महत्वाची गोष्ट मंडळीत काय झालं, प्रेषितांची कृत्यामध्ये आल्यानंतर आम्हाला एक सद्गुरुस्थ भेटतो 8वा अध्याय, शिमोन जादूगार. आणि हा शिमोन जादूगार जो आहे हा येऊन म्हणताना म्हणाला, मला पण पवित्र आत्मा द्या, म्हणजे मी दुसऱ्यावर हात ठेवल्यानंतर त्यांना पवित्र आत्मा भेटेल, आणि हे घ्या पैसे. देवाच्या इच्छेच्या योजनेच्या विरुद्ध काम करणं म्हणजे निधन. हा शिमोन पेत्र निधन म्हणाला. म्हणून ते प्रेषित म्हणले, तुझ्या पैशासंगती तुझा. कधी कधी लोक सहज म्हणतात श्रीमंत लोक स्वर्गात जाणार नाही. ही खोटी गोष्ट आहे. ही खोटी गोष्ट आहे. ज्यांना देवाने धनसंपदा दिली आणि जे देवासंगती विश्वासू आहेत ते सगळे स्वर्गात असणार आहेत. मग एखादा कफल्लक असेल आणि जो देवासंगती नाही तो नरकातच असणार आहे. मी कोणाचा न्याय करत नाही, जे सत्यता आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. कधी कधी आम्ही पाळक लोक चुकीचं एक्सप्लेनेशन करतो. म्हणून मगाशी मी म्हणालो आम्हाला त्या पुस्तकाचा अर्थ माहिती असेल तर योग्य स्पष्टीकरण येतं. हा म्हणतो पैसे घ्या आणि मलाही असं ज्ञान द्या, कोणावर हात ठेवला की त्याला पवित्र आत्मा मिळेल. आणि प्रेषित म्हणाले, तुझ्या संगती तुझ्या पैशाचा नाश हो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवराज्यामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये जो लावलेला गहू आहे, ह्या गव्हाला आम्ही वाढण्यासाठी पुरस्कृत गोष्टी करतो का आम्ही जगाच्या गोष्टी करत आहोत की ज्याद्वारे आम्ही म्हणतो मलाही ते पाहिजे.
मी जास्त देवाला उत्तर द्यायला बांधलेला आहे प्रिय बंधू भगिनींनो तुमच्यापेक्षा. कारण ज्यावेळेस मी एक संदेश देतो ना त्यापेक्षा कितीतरी जास्त माझ्याकडे असते. आणि देव त्यासाठी मला विचारणार, तू हे का नाही केलंस? पाचवी महत्वाची गोष्ट, योहानाचे 3 पत्र 9 वचन. त्या ठिकाणी एक माणूस आहे, त्याचं नाव आहे दियत्रेफेस. योहानाचे 3 पत्र एकदम शेवटी, योहानाचे 3 पत्र आणि 9 वचन. मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धारणारा दियत्रेफेस हा आमचा स्वीकार करत नाही. या ठिकाणी तिसरा मनुष्य आहे की जो योहान ज्या मंडळीला पत्र लिहित आहे त्या मंडळीत हा मनुष्य आहे की जो त्या मंडळीविषयी तिच्यामध्ये अग्रगण्य, त्याला मंडळीत पहिलं व्हायचंय, त्याला मंडळीत प्रथम स्थानी यायचंय. मंडळीत कोणीही प्रथम स्थानी येऊ शकत नाही ख्रिस्ताशिवाय. मग जर आम्ही प्रथम स्थानी येण्याची गडबड करत आहोत तर आम्ही ख्रिस्ताला मागं टाकण्याचा प्रयत्न करतो आणि ख्रिस्त मागं पडत नाही. म्हणून मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी म्हणताना मी विचार करतोय, अजून प्रार्थना करतो. ही दुसरी गोष्ट बरं का, मागाच्या गोष्टींची निगडीत नाही, ती मागाची ती माझी वैयक्तिक आहे. ही दुसरी जी भक्तीची आहे, मी विचार करतोय की मी पण भक्तीमध्ये इथं बसायला पाहिजे. पण सेटअप कसं बसेल ते बघणार आहे. फक्त प्रोभोजनाला एकदा वर आलो की संदेश करून खाली उतरायचं. आणि गुड फ्रायडे नंतर ज्यावेळेस असेल त्यावेळेस ट्राय करून बघणार आहे. सिस्टमॅटिक जर झालं तर मी पण इथं बसणार आहे खाली. कारण मी पण उपासनेला येतो ना, मी काही जाहिरात करायला येत नाही ना. मध्यस्थी प्रार्थना अमुक अमुक करतील, शास्त्रवाचन अमुक अमुक करतील. ज्याला त्याला दिलं, ज्याने यायचं, शांतत उभं राहायचं, वाचायचं आणि आपलं काम करायचं. 1-2 ट्रायल करणार, परफेक्ट बसल्या तिथे जाऊन मी इथं बसणार, इथं जागेवरती. प्रिय बंधू भगिनींनो, दियत्रेफेस हा त्या मंडळीमध्ये स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत होता. ख्रिस्तापेक्षा मोठं, देवाच्या सेवकांपेक्षा मोठं, देवाच्या सेवकांपेक्षा मोठं, देवाच्या. म्हणून संत स्तोत्र संहिता 133 मध्ये स्तोत्र करता लिहित असताना फार स्पष्टपणे लिहितो, बंधुनी ऐक्यांनी एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. लिहिलं ना, ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या अभिषेकाच्या तेलासारखं आहे. ते वरून वाहून खाली त्याच्या पायघोळ वस्त्रापर्यंत जातं. आणि स्तोत्र 133 ज्यावेळेस आम्ही इकडे येऊन पलीकडे मागं निर्गमाचं पुस्तक, लेवियचं पुस्तक यामध्ये त्याचा अभ्यास करतो असं आम्हाला समजतं. आशीर्वाद ह्या असणाऱ्या अहरोनाकडून खाली इस्रायल वंशाकडे आधी देवाने अहरोनाला अभिषेक करायला लावला. देवाच्या निवास मंडपाची रचना झाली. देवाच्या निवास मंडपाची प्रत्येक वस्तू पवित्र झाल्यानंतर देवाने पहिला अहरोनाला अभिषेक करायला लावला. म्हणून अहरोनाकडून हा अभिषेक खाली 12 वंशाकडे आला, तोपर्यंत आला नाही. तसंच मंडळीमध्ये पण आहे. जर मंडळीचा पाळक आशीर्वादित तर खाली आशीर्वाद येतात. स्पष्ट आहे हो. येशूने सांगितलं, जो कोणी माझ्या सेवकाला एक थंडगार पाण्याचा पेला देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणारच नाही. हा दियत्रेफेस तसा नव्हता. ह्या दियत्रेफेस मी सर्वश्रेष्ठ आहे, मला पाहिजे तसंच झालं पाहिजे. आणि देव म्हणतो हे निधन आहे. संत योहान म्हणतो निधन. कारण तो काय म्हणतो, त्याने अग्रगण्य होण्याची लालसा धरली. दियत्रेफेस हा आमचा स्वीकार करत नाही. दियत्रेफेस हा जगाच्या दृष्टिकोनातून गोष्टी करणारा आहे आणि म्हणून त्याला जगाप्रमाणे त्या मंडळीत गोष्टी करायच्यात. तो म्हणतो दियत्रेफेसला देवाच्या राज्याचं, देवाच्या नियमाचं, देवाच्या गोष्टीचं काही पडलेलं नाही. आणि तो 10व्या म्हणतो, यामुळे मी आलो होतो, तो जी कृत्य करतो त्याची आठवण देईन. तो आम्हा विरुद्ध द्वेष बुद्धीने बाष्पळ गोष्ट बडबड करतो. संत पावलाचं आणि आणखीन एका माणसाचा वृत्तांत आहे. त्या ठिकाणी तो म्हणताना असं म्हणतो, अलेक्झांडर तांबटाने माझं फार वाईट केलं आणि मी त्याला सैतानाच्या स्वाधीन केलं, कारण तो सेवेला आडवा येत होता. प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन, देवाची सेवा, देवाचं राज्य, सार्वकालिक जीवन, स्वर्गाचं राज्य, देवाचं राज्य, देवाची सुवार्ता, देवाचे दृष्टांत, देवाचं वचन, देवाचा मान, देवाच्या गोष्टी, देवाचा सन्मान, ह्या सगळ्याला ज्यावेळेस आम्ही आडवं येतो आणि ह्या सर्वांपेक्षा ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही अशा मार्गावर निघालेलो आहोत की आम्ही गव्हाच्या ऐवजी निधन होत आहोत. आणि देव निधनाविषयी शेवटी येशू असं म्हणतो की मी ज्यावेळेस शेवट येईल त्यावेळेस सांगितलं, आता विळा लावा, गहू आणि निधन दोन्ही कापा. आणि जगाच्या समाप्तीला गहू आणि निधन कापलं जाईल
आणि हे कापलेला गहू देवाच्या कोठारात म्हणजे स्वर्ग राज्यामध्ये जमा केला जाईल. परंतु निधन उचलून पेंड्या बांधून अग्नी आणि गंधकाच्या सरोवरात टाकण्यासाठी तयार ठेवलं जाईल. अग्नी आणि गंधकाचं सरोवर म्हणजे दुसरं मरण, आणि दुसरं मरण म्हणजे नरक. त्या ठिकाणी ह्या पेंड्या टाकण्यात येईल. जगामध्ये आम्ही राहत असताना आमचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष, देवाच्या दृष्टीने 120 वर्ष, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे. 70 आणि 80 वर्षासाठी आणि 120 वर्षासाठी जर ह्या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना डामडावलामध्ये जीवन जगण्यासाठी देवाच्या विरुद्ध जाऊन जर आम्ही निधन होतोय, तर सार्वकालिक जीवन किती वर्ष नोबडी नोस, कोणालाही त्याचा हिशोब करता येत नाही. त्या सगळी वर्ष त्या नरक आणि गंधकाच्या कुंडकामध्ये जाऊन जळत राहणं ते करावं लागेल. नरक फार भयंकर आहे. नरकातला अंधार सॉलिड आहे, माहिती आहे का? सॉलिड. सध्या जगातला अंधार सॉलिड नाही, बरोबर ना? का सॉलिड आहे? रात्री आपण सगळा अंधार झाला की चांगला अंधार आहे, हाताला लागतोय, 1 इंच 2 इंच 3 इंच नाही. नरकातला अंधार सॉलिड आहे, तो हाताला लागणार. नरकातला अग्नी विजत नाही, नरकामध्ये दुर्गंधी आहे, नरकामध्ये किडा मरत नाही, भाजला जातो पण मरत नाही, सारखा तंदुरीचा वास, भयंकर. प्रिय बंधू भगिनींनो, देवाची इच्छा आहे सगळ्यांनी गहू असावं, निधन होऊ नका. सैतानाला आपल्याला पेरू देऊ नका. स्वतःच्या जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, मंडळीच्या जीवनात आणि देवाच्या द्राक्षमळ्यामध्ये गहू म्हणून उभा राहा. आणि जे गहू आहे तो गहू कसा वाढेल याकडे लक्ष द्या. एक शेवटचं उदाहरण सांगतो, संत पाऊलाचं. संत पाऊल म्हणतो, मी मांसावर जर तुमच्यामध्ये कोणीतरी आला आणि आल्यानंतर त्याला जर असं वाटतंय, अरे ह्या मांसाहारामुळे जर तो ख्रिस्तापासून दूर जात असेल, तर मी मांसाहार बंद केलेला बरा. आमच्या एखाद्या गोष्टीमुळं एखादा देवाचा मूल देवापासून दूर जात असेल, तर ती गोष्ट आम्ही बंद केलेली बरी, यासाठी की त्याने ख्रिस्तामध्ये जिंकलं जावं. उभा राहूयात, प्रार्थना करूयात. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि आशीर्वाद आणि सुवद्या प्रार्थना उपासनेचा समारोप करूया. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. आम्ही सर्व मान आणि महिमा तुला देतो, तुझ्या नावाला उंचावतो, उपकार स्तुती करतो. प्रभुदेव, आम्ही वधस्तंभाच्या वाटेवर निघालेलो आहोत. तुझा वधस्तंभाचा दिवस आणि पुनरुत्थान दिन ह्या विशेष सेवेकडे आम्ही जात असताना आज तू आमच्याशी बोलतोस आणि म्हणतोस, मी तुम्हाला गहू होण्यासाठी पाचारण केलं. परमेश्वर, आम्ही गहू हवं की ज्या गव्हाला देव म्हणेल भल्या व विश्वासू दासा. ती कृपा आम्हा प्रत्येकावर होत. निधनाची वृत्ती आमच्यातील कोणावर नसावी, कोणामध्ये नसावी अशी कृपा तू दे. आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो, त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. तुझ्या कृपेमध्ये राख, सांभाळ करणारा देव बापतो, सहाय्यकर्ता परमेश्वर. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू दे. गुरुवारी जी मार्कृष शुभवर्तमानाची परीक्षा होत आहे, जे बंधू भगिनी तयार करताना लागणारी कृपा, शहाणपण, बुद्धीचतुने संपन्न तू कर. आणि हो देत अनेकांनी येऊन त्यामध्ये बसावं, अभ्यास करावा, परीक्षेत बसून उत्तरं लिहावी, तशी कृपा तू दे. आमचं समर्पण आम्ही तुझ्या हातात करतो. तो आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवजो बापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.